नमस्कार शेतकरी बंधूंनो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या भेंडी पिकामध्ये लाखोंचा नफा कसा मिळवू शकता याच्याबद्दल माहिती देणार आहे. त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांनी शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला भेंडी पिकामधून लाखोंचा नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भेंडी पिकाची लागवड करण्यासाठी बियाण्याची निवड करणं, जागेची निवड करणं आणि कुठल्या महिन्यामध्ये लागवड करावी आणि मर रोग 100% नियंत्रण करावा आणि लाल कोळी ही एक समस्या असते आपल्या भेंडी पिकामध्ये. त्याचं तुम्ही 100% अचूक नियंत्रण केलं तरच तुमच्या भेंडी पिकामधून तुम्हाला लाखोंचा नफा हा मिळवता येईल. तुम्ही 1 किलो बियाण्यामध्ये लाखोंचा नफा मिळवू शकता. मी स्वतः लाखोचा नफा मिळवतो आणि त्याच्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेंडी पिकामधून लाखोंचा नफा मिळवू शकता याच्याबद्दल माहिती देतो. त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला भेंडीच्या पिकातून लागवड केल्यानंतर लाखोंचा नफा मिळवण्यासाठी तुम्ही एप्रिल महिन्याच्या 15 तारीख ते मेच्या 2 तारखेच्या आतमध्येच भेंडी पिकाची लागवड करावी. कारण या टायमामध्ये वसंत ऋतू आणि वातावरण हे गरम असते. भेंडीला वातावरण गरम असल्यामुळं भेंडीला फुटवा होतो आणि फुटवा होण्यासाठी तुम्ही प्लॉट पूर्ण रेडी करून घ्या. चिकणवट जागा असेल तर तुमच्या भेंडी पिकाला 4, 5, 6 ते 8 प्रकारचे फुटवे होतील. भेंडीची लागवड करण्यासाठी तुम्ही F1 हायब्रिड बियाणं कुठल्याही प्रकारचं घ्या. फुटवा हा समान होतो आणि भेंडीचा फुटवा होण्यासाठी तुम्हाला लागवड करण्याची एक स्टेप निवडावं लागेल. कारण लागवड करण्यासाठी तुम्ही जर भेंडी ही गच्च लागवड केली तर भेंडीला फुटवा होत नाही. कारण मोकळी आणि सुटसुटीत असली तरच भेंडीला फुटवा होतो. त्याच्यासाठी तुम्ही 1.25 फुटाच्या ठिबकचा वापर करा. तुमची भेंडीची लागवड करण्यासाठी जागाही चिकणवट असेल तर तुम्ही 1.25 फुटाच्या ठिबकचा वापर करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही एका पॉईंटवर 2 बियांची लागवड करा. म्हणजे या साईडला 2 बिया आणि या साईडला 2 बिया. मधून ठिबक जाते त्याच्यामध्ये त्या साईडला 2 बिया आणि या साईडला 2 बिया. 1 फुटाचा वापर केला तरी चालेल, परंतु 1.25 फुटाचा करा आणि 1.25 फुटावर प्रत्येक पॉईंटवर या साईडला 2 बिया, या साईडला 2 बिया, अशा 4 बियांची लागवड करा. आणि लागवड करण्यासाठी तुम्हाला महिना निवडावा लागेल. कारण पावसाळ्यामध्ये भेंडीला भरपूर भाव असतो. मी तर स्वतः विकतो 80-100 रुपये किलोनं विकतो. त्याच्यासाठी तुम्हाला लागवड करण्यासाठी एप्रिलच्या 15 तारीख ते मेच्या 2 तारखेच्या आतमध्ये लागवड करा. कारण तुमची भेंडी निघून आल्यानंतर वातावरणामध्ये गरमी असली पाहिजे, भेंडी ही तुमची सुटसुटीत असली पाहिजे आणि सुटसुटीत असल्यामुळं भेंडीला फुटवा हा मजबूत होणार. 15 एप्रिल ते 2 मेच्या आतमध्ये लागवड केली तर तुमची ज्या मेच्या 15 ते 20 तारखेपर्यंत तिला फुटवा व्हायला चालू होतो आणि तेव्हा वसंत ऋतू हा चालू होतो आणि वसंत ऋतूमुळं जशी झाडांना पालवी फुटायला लागते तशी भेंडीला खालून फुटवा व्हायला चालू होतो आणि मजबूत फुटवा होईल. आणि लागवड करताना मोकळी लावा. त्याच्यानंतर तुम्हाला F1 हायब्रिड बियाणं कुठले घेतलं तर उत्पादन सेम असतं, फुटवासारखा असतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेंडीची लागवड केल्यानंतर 30व्या दिवशी मर रोग हा 100% कंट्रोल करावा लागेल. माझा मर रोग रामबाण उपाय हा चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही बघा आणि त्याच्यामधल्या औषधाच्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या भेंडी पिकावर करा. मी ज्या पद्धतीने तुम्हाला त्याचा वापर करायला सांगितले त्या पद्धतीने करा. तुमचा भेंडीवरील मर रोग हा 100% नियंत्रणात येईल. आणि तुम्ही भेसळ डोससाठी जेव्हा बियांची लागवड करता, भेंडीची लागवड करता त्याच्या 15 दिवसाच्या वेळी तुम्ही पहिलं खताचं नियोजन करता. तेव्हा भेंडी पिकामध्ये 15-15-15 या खताचं नियोजन करा. तुमची 1 किलोचं जर भेंडीचं बियाणं असेल तर त्याच्यामध्ये 15-15-15 या खताचा 1 किलो 50 किलो बॅगचा वापर करा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 10 किलो बेंटोनाइट सल्फर, ज्याच्यामध्ये 90% सल्फर असते त्याचा वापर करायचा आहे. याचा वापर तुम्ही पहिला खताच्या नियोजनाच्या वेळी जर वापर केला तर ते जमिनीमध्ये तुम्ही खताद्वारे जमिनीमध्ये मिक्स करा. खतामध्ये मिक्स करून जमिनीमध्ये टोचून त्याची खत ॲप्लिकेशन करा. त्याच्यानंतर तुमच्या पिकावर 4-5 महिने लाल कोळी हा येणारच नाही आणि तुम्ही मर रोग हा 100% कंट्रोल केला 30व्या दिवशी. त्याच्यानंतर तुम्हाला कलीगली समस्या असते, त्याच्यावर तुम्हाला माझा करपा रोग नियंत्रण हा व्हिडिओ आहे, तो सुद्धा चॅनलवर जाऊन तुम्ही बघा. या 5 गोष्टींचं तुम्ही जर योग्य नियंत्रण केलं आणि तुम्ही भेंडी पिकामध्ये जर लागवड केली तर तुमच्या पिकामध्ये
कुठल्याही प्रकारचा हा रोग येणार नाही. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने रोग येतील त्या पद्धतीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत. तुम्ही बघून 100% रोगांचं नियंत्रण करा. तुमच्या भेंडी पिकामध्ये तुम्हाला 100% मला तर मी 4-5 लाख रुपये नफा मिळवतो. स्वतः विक्री करतो. 80 रुपये ते 100 रुपये किलोनी विकतो. आणि भेंडीचा तोडा सरासरी 1 दिवस आडच करायचा असतो. मी रोजचा तोडा करतो, कारण मी अर्धा किलोचा 1 किलोचे 2 प्लॉट बनवतो. अर्धा किलोचा तोडा करतो. 70-80 किलो माझी भेंडी निघते. आणि दुसऱ्या दिवशी अर्धा किलोचा तोडा करतो. त्याच्यामध्ये 70-80 किलो भेंडी निघते. आणि मी 80, 100, 60 ज्या पद्धतीने मार्केटमध्ये भाव असेल त्या पद्धतीने स्वतः किरकोळ विक्री करतो. त्याच्यामुळं भेंडी पिकातून मला जबरदस्त फायदा मिळतो. या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे त्या माहितीचा वापर तुम्ही तुमच्या भेंडी पिकामध्ये करा. तुम्हाला भेंडी पिकामध्ये 100% उत्पादन मिळेल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.